गेल्यावर सुद्धा मला जेव्हा जाणवलं की सरकारकडनं कदाचित मी इथं बसल्या असल्यामुळे निर्णय घ्यायचा होता, पण मग सरकार म्हणत होतं की अरे ते रोहित पवारला जाऊ द्या, मग आम्ही निर्णय घेतो. मला असं वाटतं की अजून 2 तास म्हणजे अर्धा तासाची चर्चा, म्हणजे त्याला एक आमचं एक मेथड असतं, नाही तर एक मॉडेल असतं, त्याच्यातून आम्ही काही विषय मांडत असतो. तर ती आता चर्चा अधिवेशनामध्ये सुरू आहे, म्हणजे अजून अधिवेशन 2 तास चालू राहील. मला माहित नाही तुम्ही अजूनपर्यंत आमदारांना फोन केला ना? तुम्ही फोन केले, तुम्ही सगळ्यांनी फोन केले म्हणून त्यांनी काय केलं, तिथं मंत्र्याबरोबर जाऊन बसले आणि सगळे आमदार जे तुम्ही निवडून दिलेले आहेत, पदवीधर असो नाही तर शिक्षक, हे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने, तुमच्या एकजुटीमुळे, तुमच्या फोनमुळे बैठकीला एकत्र आले. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आणि ते यश आहे. आता जे भुसे साहेब आहेत आणि सर्व आमदार हे मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलेले आहेत. मला असं वाटतं अजून एकदा तुम्ही आमदारांना फोन करायला काय हरकत नाही. प्रेशर आणा, त्यांच्याशी बोला आणि अधिवेशन आता 1.5-2 तास चालूच राहणार आहे. अधिवेशनामध्ये फक्त मंत्री महोदयांना हे सांगायचं, निवेदन करायचं की महाराष्ट्रातले हजारो जे शिक्षक आहेत मुंबईला आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. शिक्षकांचा पण प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. गेल्या वेळेस आम्ही शब्द दिला होता की पुढच्या वेळेस तुम्हाला कुठेही आंदोलन करावं लागणार नाही. तो दिलेला शब्द आम्हाला पाळण्याचा असल्यामुळे आता या निवेदनाच्या माध्यमातून मी जाहीर करतो, म्हणजे मी मंत्री असं समजू नका, ते काय बोलायला पाहिजे हे सांगतो की मी जाहीर असं करतो की उद्यापासून नाही तर 1 ऑगस्ट पासून आम्ही पुढचा टप्पा त्या ठिकाणी देत आहोत. एवढं फक्त किती मिनिटं लागलेला? 1 मिनिट धरा हो. 1 मिनिटाचं निवेदन हे मंत्री महोदयांना तिथं करायचंय. पण असं काही ते वेगळं तुम्ही मागितलंय का? सोपं, म्हणजे गेल्या वेळेस शब्द दिला तो फक्त पाळायचा आहे, वेगळं काय नाही. खरं तर एवढा खाटाटोप करायचंच कारण नव्हतं, एवढी चर्चा करायचं कारण नव्हतं, तुम्हाला इथं बोलवण्याचं पण कारण नव्हतं, यायचं पण कारण नव्हतं. फक्त तुमच्या मागण्यात दिलेला शब्द याला दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला सर्वांना इथं यावं लागलं. आता मला असं वाटतं की समजा त्या सगळ्या आमदारांशी तुम्ही सातत्याने बोलत राहा. मंत्री महोदय हे जे मुख्यमंत्री साहेबांशी भेटले असतील आणि तुमचं सगळं एकजूट बघितल्यानंतर त्यांना निर्णय हा घ्यावाच लागेल. लागलं तर मी महाजन साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न परत एकदा करतो. त्यांना सांगतो की तुम्ही निर्णय आता पुढच्या 1-1.5 तासामध्ये घेणार असाल तर गेल्या वेळेसप्रमाणे मी इथं थांबत नाही, तुम्ही या आणि तिथं घोषणा करा. पण त्यांनी समजा त्या ठिकाणी त्या बाबतीत काही शब्द दिला नाही तर मग माणुसकीच्या नात्याने तुम्ही इकडे तिकडे कुठेतरी बसण्यापेक्षा इथं जरा आडोस आहे असं मला वाटतं. फक्त काय, तुम्ही इथून एकदा निघाला, तुम्हाला परत पोलीस आत येऊनच देणार नाही, उद्या पण येऊन देणार नाही. त्यामुळे आता जरा विरोधात असल्यामुळे मी फार आक्रमक बोलू शकतो आणि तुम्हाला माहिती आहे कधी माझी सटकली तर मी कधी काय काय पण बोलू शकतो. पण हा विषय शांततेत चर्चेतून मार्गी लागला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आम्ही विरोधात आहोत आणि आम्ही तुमची भूमिका मांडणार. समजा आम्ही आलो तर कुठेतरी मीडियाचं लोकांचं लक्ष त्याच्याकडे जातं. बऱ्याच लोकांना वाटतं अरे आपण पण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून कुठेतरी एक प्रेशर वेगळ्या पद्धतीने तिथे येत असतं. त्यामुळे मी तुम्हाला काय आक्रमक बोलून तुम्हाला असं म्हणणार नाही की चला आता चालायला लागा, हे करून ते करू. शांततेत इथे बसून 1.5-2 तास आपण थांबूया. काय बोलतात, काय मुख्यमंत्री साहेब बोलतात हे बघूया. मी सुद्धा मंत्री महोदयांशी बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि मग तो प्रयत्न झाल्यानंतर 1-1.5 तासामध्ये आपण काय होतं हे बघूया. पण एक कंडिशन आहे, मी इथं तेव्हाच थांबणार जेव्हा तुमचे सगळे शिक्षक आणि पदवीधरचे आमदार इथं आले पाहिजे राहायला रात्री. बरोबर का नाही?
पण रात्री काय 4-4 वाजता बैठक होणार आहे का? फक्त ज्या भारी हॉटेलमध्ये राहिले असतील, त्यांची घरं जिथे कुठे असतील, ज्यांना कोणाला त्यांना भेटायचं असेल आणि संध्याकाळचं जे कोणी बैठकीमधले असतील त्यांना कदाचित प्रॉब्लेम असू शकतो, त्यांना म्हणावं फक्त एकच आहे, हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते इथे असणाऱ्या आमच्या शिक्षकांपेक्षा फार लहान म्हणजे मातीच्या कणा एवढे ते प्रॉब्लेम आहेत. बरोबर का नाही? तुमचा प्रॉब्लेम मोठा तर त्यांना जी गैरसोय होणार ती मोठी. मग तुमच्यासाठी त्यांना इथे यावं लागतं का नाही? मग त्यांना फक्त बोलू वडापाव खाऊ शकतो आपण, भेळ मिळेल, नाही तर भाग पिठलं काय नाही मिळत, बर बिस्किट खाऊ. अरे बाबा, तुमचे काही आमदार वयाली थोडे मोठे आहेत, त्यांना शुगर बिगर लागलं काय करता? त्यामुळे चहा बिस्किट खायला काय हरकत आहे का? बर ठीक आहे, म्हणजे जे काय तुम्हाला फोन करायचे फोन करायला सुरुवात करा. बऱ्याच खुर्च्या आहेत, त्यातल्या थोड्या खुर्च्या आपण इथं आणून सगळ्यांना बसण्याची व्यवस्था करू. पाऊस पण तुमच्या सगळ्यांवर आशीर्वाद त्या ठिकाणी ठेवून आहे. आणि मी मगाशी जसं सांगितलं, गृह खात्याचे इथं असणारे जे सर्व पोलीस अधिकारी आहेत ते आतून कोणाची माणसं आहेत? पण ते शाळेत गेले असतील का नसतील? बिना शाळेत ते अधिकारी झालेत का? मग आता त्यांचा हा विषय कोणाचा? गुरुवर्यांचा आहे का नाही? तर गुरुवर्यांना म्हणजे गुरूंना ते नक्कीच तिथं पाठिंबा आता या आंदोलनामध्ये देतील का नाही देतील? तो द्यावा लागेल. आणि आपण काय म्हणतोय, आम्ही आत्ताच्या आत्ता उठायला तयार आहे. बरोबर, लगेच आत्ताच निघू. पण त्यासाठी काय, अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये 1 मिनिट फक्त मंत्री महोदयांनी काढून तुमच्या बाबतीतलं निवेदन करायचं. त्यामुळे आपली भूमिका इथं काय, इथून निघून आपापल्या घरी जाऊन आपापल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उद्यापासून शिकवायची ती भूमिका आहे का नाही? पण ती भूमिका तुमची असताना सुद्धा तुम्ही का अडकून राहिला इथं? का अडकून राहिलाय? कोण निर्णय घेत नाही, घेतल्याशिवाय आपण ठीक आहे. आता आपण थांबूया. मी तर आहेच, मी कुठं जातो तिथे. पण माझी कंडिशन काय, आता सलील भाऊ देशमुख सुद्धा आपल्या बरोबर तिथे आहेत. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा टाळून त्यांचा सत्कार केला पाहिजे. आता कोणाला फोन करणार तुम्ही? एकदा आमदारांना फोन करून मुख्यमंत्री साहेबांना भेटायला लागले, कृपा करून आजच्या निवेदन झालं पाहिजे, ही पहिली मागणी. आणि जर हे तुम्ही करू शकत नसताल सत्तेत असताना सुद्धा, मग पावसात इथं आमच्या बरोबर तुम्हाला आणि झोपायला येत असताना लागलं तर सत्य देत ना ते. एक 1000 लोकांना जेवण घेऊन यायला काय हरकत आहे ते? अहो तुम्ही बर नको जेवण, चला जाऊ, जेवण नको. ज्यांना शुगर आहे त्यांना जेवण द्यायला काय हरकत आहे? त्यांनाही काय होत नाही. त्यामुळे त्या आपल्या सगळ्या आमदारांना तुम्ही सांगा, पहिली मागणी आमची काय, आत्ताच्या आत्ता काय झालं पाहिजे? बरं, हे पुढचे जे आहेत ना त्यांची नावं तुम्ही लिहून घ्या आणि सरकारला सांगा, यांनाच फक्त टप्पा मिळाला पाहिजे 20%चा. मागच्यांना असंच सोडून देऊ का? मागचे काहीच बोलणार आहो का? आमच्यावर लाईट आहे म्हणून आपलं आंदोलन बरं चाललंय काय, कोणाचं लक्ष नाही. मागच्यांनी सांगा पहिली मागणी काय. तर चला, एक आहे आपल्याला होम डिपार्टमेंटला सुद्धा सांगावं लागेल, रात्रीच्या वेळेस इथं किती सगळे शिक्षक आहेत, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मोबाईल काढायचा आणि आम्हाला आणि पोलिसांना दाखवून द्यायचे लोक किती. त्यांच्याकडे मोबाईल जे दिसत नाही, त्यांच्याकडे मोबाईल आहेत का? हो, यांच्याकडे मोबाईल नाहीत वाटतं, त्यांच्याकडे मोबाईल नाही. कोणाकोणाकडे मोबाईल नाही, बस ज्यांच्याकडे आहे त्यांनी घ्या ना वर हात. बघा, हा फोटो तुमच्या आमदारांना आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. आणि त्यांना सांगा, आमदार असला तरी आम्ही जसं लहान मुलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी रोशनी यावी, तिकडे कुठेतरी
चांगले काहीतरी विचार यावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तसंच या मोबाईलच्या बॅटरीच्या माध्यमातून दाखवून देतोय की आम्ही अजून सुद्धा आमच्या हक्कासाठी या मैदानामध्ये काय बसून आहोत. त्यामुळे हा फोटो तुम्ही पाठवावा. आता 1.5 तासामध्ये म्हणजे अशी अपेक्षा करू मुख्यमंत्री साहेब जाहीर करतील आणि जाहीर करण्याआधी जर त्यांना वाटत असेल की आम्ही दोघं इथं नसावेत तरी आम्ही इथं निघून जायला तयार आहे जर आज घोषणा त्या ठिकाणी होणार असेल. त्यामुळे आपण आणि मीडियांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून ही सगळी मीडिया इथं आली. अजून भरपूर मीडिया तिथे येणार आहे आणि मग आता आपण जर एवढ्या मोठ्या संख्येने